मुंबईवरून रेल्वेने छत्रपती संभाजीनगरला जायचंय का तुम्हाला, किंवा मुंबईवरून रेल्वेने नागपूर अमरावती तिकडे जायचंय का तुम्हाला, किंवा कुठूनही कुठे रेल्वेने जायचंय का तुम्हाला ज्याचं अंतर 215 किलोमीटर पेक्षा हे जास्त असणार आहे, तर तुम्हाला आता जास्त पैसा मोजावा लागेल बॉस. पण तुम्ही म्हणाल का प्रियंका, विषय तरी काय ते तरी सांग. विषय असा आहे की रेल्वे प्रशासनाने आता भाडेवाढ केलेली आहे. या वर्षातली ही दुसरी भाडेवाढ म्हणता येईल काय, ही दुसरी भाडेवाढ आहेच. पण उपनगरीय रेल्वेमध्ये ही भाडेवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा आहे. मुंबई, चेन्नई, बँगलोर आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये जे प्रवासी रोज प्रवास करतात रेल्वेने, जसं मुंबईमध्ये लोक रोज प्रवास करतात, त्यांच्यासाठी ही भाडेवाढ झालेली नाही. त्यांच्यासाठी दर सामान्यच असणार आहेत. पण 215 किलोमीटर पेक्षा जास्त जर तुमचं अंतर असेल तर सामान्य प्रवाशांना त्या रेल्वेला दर किलोमीटरला तुम्हाला 1 पैसा हा जास्त मोजावा लागणार आहे. आणि जर तुमची गाडी ही एक्सप्रेस गाडी असेल तर तुम्हाला नॉन एसी साठी 2 पैसे जास्त मोजावे लागणार आहेत आणि एसी साठी सुद्धा 2 पैसे हे जास्त मोजावे लागणार आहेत. म्हणजे एसी आणि नॉन एसीचे दर किंवा त्याचे हे जे तिकिटांचे दर आहेत ते सारखेच आहेत, ते सारखेच वाढवण्यात आलेत. आणि आणखी काय होतं, जर 500 किलोमीटर पर्यंत जर तुम्ही या अशा वाढलेल्या दरांनी प्रवास केला तर तुमचे 10 रुपये पूर्ण तिकिटामध्ये हे वाढणार आहेत. त्यामुळे आता जर तुम्ही प्रवास करणार असाल तर हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. बरं, पण असं का केलं रेल्वेनी? तर रेल्वेनी आता खूप सारे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हाती घेतलेले आहेत किंवा ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी डेव्हलपमेंट्स केलेले आहेत. त्यामुळे त्यांना आता अतिरिक्त उत्पन्न हवं आहे आणि या दरवाढीने तिकिटांवर आपल्याला तितकासा फरक जाणवला नसला तरी एकत्रितपणे रेल्वेला याचा खूप मोठा फायदा होणार आहे. किती मोठा फायदा? 600 कोटींचं वाढीव उत्पन्न हे रेल्वे प्रशासनाला यामुळे मिळणार आहे. त्यामुळेच रेल्वे प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. आणि गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेनं आपलं जाळं मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेलं आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सेवा सुधारण्यासाठी मनुष्यबळ, मॅन पॉवर हे वाढवण्यात आलेलं आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरचा जो खर्च आहे तो रेल्वेचा वाढला आहे. 1,15,000 कोटी रुपये इतका कर्मचाऱ्यांवरचा त्यांचा खर्च झालाय. पेन्शनवर खर्च 60,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलाय. आणि एकूणच 2024 आणि 25 या आर्थिक वर्षात रेल्वेचा ऑपरेशनल म्हणजे सगळं जे काही तिथलं मॅनेजमेंट आहे तेच करण्यासाठी 2,63,000 कोटी रुपये इतका त्यांचा 24 ते 25चा खर्च गेलेला आहे. त्यामुळे हा सगळा खर्च भरून काढण्यासाठी आणि रेल्वेचं उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतलेला आहे. पण हा जो काही निर्णय आहे, रोज प्रवास करणाऱ्या लोकांना याची काळजी करण्याची गरज नाहीये. जे लोक मुंबईसारख्या शहरामध्ये राहतात, पुणे, चेन्नई, बँगलोर, त्यांना रोज प्रवासासाठी त्यांच्यासाठी दरवाढ नाहीये. दरवाढ आमच्यासारख्या लोकांसाठी आहे, ज्यांना सतत घरी जायचं असतं आणि ज्यांचं घर 215 किलोमीटर पेक्षा खूपच लांब आहे. त्यांना खरं तर काळजी करण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या निर्णयाबद्दल काय वाटतं? तुम्हाला देखील सारखं रेल्वेनं घरी जायचं असतं का? आणि मग या तिकिटाचा दर वाढवण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे त्याचा परिणाम तुमच्यावर कसा होईल, कितपत होईल ते देखील आम्हाला नक्की सांगा. आणि या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते देखील आम्हाला सांगा. आणि आणखी कुठली माहिती तुम्हाला ऐकायला आवडेल ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही प्रवास करत नसाल पण तुमचे मित्र, मैत्रिणी, भाऊ, बहीण हे सतत रेल्वेने प्रवास करतात, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच अधिक इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.